युट्यूबवरती ब्लॉगर त्याच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तर आजचं आपलं लोकेशन आहे जे आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये पाहिलंय त्याचा हा पार्ट 2 आहे जो आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्कचा पाहिला। त्याचा हा सेकंड पार्ट आहे जिथे आपण पाहणार आहोत कान्हेरी केव्स। सो कान्हेरी केव्सला जाण्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन इथे अवेलेबल होतात। एक प्रायव्हेट या लोकांचं व्हेकल आहे ते आणि जे BST ची बस आहे ती बसचा चार्ज 15 रुपये आहे। तर आपण बसनेही जाऊ शकतो आणि इथे प्रायव्हेट व्हेकल आहे त्याचा चार्ज आपल्याला पर पर्सन आय थिंक 50 रुपये ते विचारून नाही मला कळेल बट 50 रुपये आहे तर त्यानेही जाऊ शकतो। मागे बस लागले सो आणि हा अजून एक गोष्ट इथे आता नवीन ह्या लोकांनी चालू केलंय की AC बस इलेक्ट्रॉनिक AC बस आहे त्या चालू केल्यात ज्याची अपडाऊन तिकीट 50 रुपीज आहे। सो आपण तेही घेऊ शकतो ते व्हेकल आपण करू शकतो। आणि आता मागे जी बस लागली त्या बसनेच मला जायचं आहे कान्हेरी केव्स पर्यंत। सो लेट्स स्टार्ट। नाव फायनली 5 ते 10 मिनिटाचा बसचा प्रवास करून मी आले आहे इथे बरोबर कान्हेरी केव्स पाशी। हे कान्हेरी केव्स म्हणजेच बौद्ध लेणी। इथे आपण पाहणार आहोत 25 फूट उंच बौद्धाची एक मूर्ती सोबतच इथल्या गुफा आणि बौद्ध पुरातनकालीन लेण्या ज्या लेण्या 1,500 ते 2,000 वर्ष जुन्या आहेत। सो आपण सगळं वर जाऊनच पाहूया। लेट्स स्टार्ट विथ मी। तुम्ही ऐकल्याप्रमाणे या लेण्या 1,500 ते 2,000 वर्ष जुन्या आहेत बट ते खरंच आहे का आणि त्या कशा आहेत ऍक्च्युअल मध्ये आता त्याची सिच्युएशन काय हे सगळं आपल्याला वरती जाऊन पाहायचं आहे। नॅशनल पार्क मध्ये आणि इथेही बघा हे असे सगळे बोर्ड लावले जिथे वन्य प्राण्यांना खायला देण्यास सक्त मनाई आहे। सो जाऊया आणि बघूया नेमकं काय आहे इथे। आणि हा आता जो मी चालते तो पॅसेज आहे मान्सूनचा हे चालू आहे बट आता कसा पाऊस नाही किंवा आता पाऊसच मुळात नाही। जेव्हा पाऊस असतो तेव्हा हा जो पॅसेज आहे हा पूर्ण पाण्याने भरलेला असतो। जेव्हा त्या बाजूने पाणी ओव्हरफ्लो होतं तेव्हा असं याच मार्गाने सगळं खाली जातं पाणी। एक्साइटिंग माणसं आहे तिथे। सो मी आता जिथून वरती गेले होते जशी वरती गेले तशीच परत खाली आले कारण एक गोष्ट विसरून गेले की इथे तिकीटही काढावी लागते। तीच तिकीट काढायला चालले आता मी। काय रेट आहे तिकीटचा बघूया आपण। कान्हेरी केव्स तिकीट 2 तिकीट पास पर पर्सन 25 रुपीज चार्ज। सो आता इथून आपल्याला आत जायचंय। आत आल्यावरती हा असा इंटरफेस दिसतो आणि इथूनच एंट्री होते या कान्हेरी केव्सची। सो तिकीट चेक केल्याच्या नंतर जसं आपण आतमध्ये येतो तसा आपल्याला हा असा फेस दिसतो। इथूनच सुरुवात होते या कान्हेरी केव्सला म्हणजे इथल्या गुफा बघायला। आणि हा तुम्ही संपूर्ण परिसर पाहू शकताय केवढ्या उंच आकाराच्या टेकड्या आहेत ज्यांच्यामध्ये गुफा तयार करून लेण्या कोरलेल्या आहेत। आणि इथे पहा या कान्हेरी केव्सची सगळी माहिती दिली ती मराठीमध्ये आहे
हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये संपूर्ण माहिती या कान्हेरी केव्हची एका बोर्डवर दिली आहे. आणि इथूनच याच बोर्डच्या पुढे आपण जर आलो तर आपल्याला इथला मॅप दिसणार आहे. तर या मॅप वरती स्टार्टिंग पॉइंट पासून कसं कसं आपल्याला इथून जायचं आहे आणि काय काय इथे आपल्याला एक्सप्लोर करायला मिळणार आहे ही सगळी माहिती एका मॅप वरती आहे. तो इथे बघा लाईन दिलेत, इथून हा आपला स्टार्टिंग पॉइंट असेल. इथून आपल्याला कसं कुठपर्यंत जायचं हे आपल्याला इथं बघायचं आहे. आणि बघा जसे मी आतमध्ये एंटर केले आणि पाऊस खरंच खूप गरम होत होता, पाऊस नव्हता आणि या पावसाने सुरुवात केली कारण व्हिडिओ थोडा छान बनवायचा आहे हे त्याला कळलंय आणि म्हणूनच त्याने स्वतःची एंट्री मारली. इथे बघा असे एक एक पॉइंट आहे जिथे फोटो व्हिडिओज करायला खरंच खूप छान आहे आणि लोक मुद्दाम अट्रॅक्शनच आहे नॅशनल पार्कचं कान्हेरी केव्स. म्हणूनच हा स्पेशल व्हिडिओ मी या एका पॉइंट वरती बनवलाय कारण इथे हे सगळं जे आजूबाजूचा परिसर आहे किंवा हा अराउंड सगळं जे सर्कल आहे, सगळी जी प्लेस आहे, जागा आहे, हा मुळात एकूण एक पॉइंट हा फोटो करण्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी परफेक्ट आहे. कुठल्याच ठिकाणी असं नाहीये की इथे आपण काय शूट करू शकत नाही किंवा काय नाही. पॉइंट टू पॉइंट नोट करू शकतो, पॉइंट टू पॉइंट आपण इथे शूट करू शकतो. सगळंच एक्सप्लोर करण्यासारखं आहे, दाखवण्यासारखं आहे, भारी असं आहे. सो बघूया आपण. सो वरती एंटर केल्यावरती सुरुवातीला आपल्याला दिसत ही पहिली लेणी म्हणजे ती पहिली गुफा. आपण जाऊन पाहूया तिथे. इथे अशी अनेक लेण्या आहेत, अनेक गुफा आहेत ज्यामध्ये हे पहा प्रत्येक लेण्याची माहिती किंवा त्या लेण्यामध्ये नेमकं काय आहे ते असे जागोजागी इथे असं लावलंय. त्यामुळे इथली माहिती वेगळी अशी एक्सप्लोर करण्याची गरज नाही. प्रत्येक गुफेसमोर प्रत्येक लेण्यासमोर हे असं लिहिलंय. सो पहिल्या लेण्या तुम्हाला वाचून दाखवते, पुढे आपल्याला अशी अजून बघायला मिळणार आहे. तर पहिल्या लेण्यामध्ये आहे काय, कान्हेरी लेणी समूहातील हे लेणे अपूर्ण चैत्यगृह असून लेण्याच्या रचनेवरून लेणी खोदण्याच्या प्रक्रियेचे अवलोकन करता येते. स्तंभ असलेले प्रांगण, चौरस स्तंभ युक्त 2 वरांडे आणि चैत्यगृह अशी संरचना दिसते. उंचावरील चैत्यगृहात पोहण्यासाठी दगडी पायऱ्या खोदलेल्या आहेत. वरांड्यात बाह्य बाजूस असलेले स्तंभांची रचना चौरस, पायावर अमलाकार शीर्ष अशी दिसते. म्हणजेच ही जी लेणी आहेत याच्यामध्ये हा इथला आहे वरांडा, त्याच्या आतमध्ये कोरलेल्या आहेत लेणी जाता बंद आहे आणि हा इथला वरांडा आहे, पॅसेज आहे. आणि ही चौरसाकृती स्तंभ जे या लेणीमध्ये सांगितले चौरसाकृती स्तंभ, ते हे स्तंभ आहेत. पूर्ण लेणीच्या चारी बाजूने हे असे स्तंभ आहेत एवढे मोठे. त्यानंतर हा वरांडा आणि आतमध्ये कोरलेली लेणी हा या लोकांचा उपहारगृह आहे. म्हणजेच जे जेवणा खाण्याची सोय असते ही त्यावेळेची, तो हा असा उपहारगृह आहे. आणि याच पहिल्या लेण्यावरून आपल्याला जायचं आहे दुसऱ्या लेणीकडे. पण त्याआधी इथे जो एक छोटा वॉटरफॉल आहे, जो पावसामध्ये जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा जो नॅचरल चालू होतो तो आपण पाहूया. कारण हाच तो वॉटरफॉल आहे, जो मी तुम्हाला आता दाखवते. हा आहे तो वॉटरफॉल. त्याच्यावरून नॅचरली जेव्हा पावसाचे दिवस चालू होतात, पाऊस येतो, आताही पावसाचे दिवस आहे पण पाऊस नाही होता, थोड्या वेळापूर्वी पुन्हा गेला. तर याच्यावरून जे पाणी येतं, धबधबा तयार होतो, वॉटरफॉल होतो, त्यातून हे पाणी असं इथे खाली येऊ हा पूर्ण पॅसेज भरून हे पाणी याच लाईनने जसं आपण वरती आलो त्याच लाईनने संपूर्ण खाली जातं आणि पूर्ण जिथून आपण स्टार्ट केलं तिथपर्यंत हे पूर्ण पाणी जातं. आणि याच वॉटरफॉल मधून जो पाण्याचा स्त्राव होतो किंवा जे पाणी येतं ते पूर्ण कान्हेरी केव्सला कव्हर करतं. सो इथून आपल्याला पाहिजे दुसरी गुफा किंवा दुसरं लेणं. आणि याच वॉटरफॉल पासून आपल्या दुसऱ्या लेण्याला सुरुवात होते. म्हणजेच ही
कान्हारे केव्स मधली दुसरी गुफा. त्याचा एंटर बघा असा आहे. दोन बाजूला हे दोन जे आपल्याला दोन खांब दिसतात ते त्याला ना स्तूप असं बोलतात. इथेही बघा जसं मी तुम्हाला बोलले प्रत्येक लेण्यांच्या ठिकाणी प्रत्येक गुफेच्या ठिकाणी असे हे बोर्ड लावले जेणेकरून याची माहिती एक्झॅक्टली हे काय आहे कसं आहे हे आपल्याला इथे येऊनच समजणार आहे. त्याच्यामुळं मी स्वतः काही वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि हे जे स्तूप आहेत हे पहा, हे जे दोन स्तूप आहेत आणि त्या स्तूपच्या मागे ही जी माहिती आहे ही या स्तूपांबद्दल आहे. त्याच्याबद्दलच आहे की या ज्या लेण्या कोरलेल्या आहेत या कशावरती आधारित आहे किंवा या का केलेल्या आहे हे सगळं या स्तूपाच्या मागे जे आहे ते हे सगळं या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतं. जे जागोजागी आपल्याला असे पाहायला मिळतात कारण इथली माहिती जी पहिली काय असेल ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही अशी आयडिया लावली किंवा असं संकल्पना आहे यांची. तर तो एक स्तूप होता आणि हा एक स्तूप आहे. याला स्तूपच बोलतात. त्याच्याही मागे बघा लेण्या कोरलेल्या आहेत. पूर्ण दगडी काम आहे. हा एवढ्या आकाराचा दगड त्याच्यापासून तयार केलेला स्तूप आहे. आणि या स्तूप म्हणजे ह्या दुसऱ्या लेणीच्या समोर हा जो पॅसेज आहे किंवा हा जो स्पेस आहे त्याच्या पलीकडे बघा आपल्याला नॅचरल फिलिंग मिळतं. म्हणजेच नेचरचा आनंद घ्यायला मिळतो. त्याआधी बघूया आपण इथे असणारा वॉटर टँक. म्हणजे त्यावेळी इथे पाणी कसं स्टोअर करायचं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पाणी कसं पाठवलं जायचं. जसं आता आपण पाणी स्टोअर करण्यासाठी वॉटर टँक वापरतो तसं वॉटर टँकच बोलता येईल. त्याच प्रकारची आहे. हे पहा हा एक मोठा वॉटर टँक त्यातून ही छोटी वाट या वाटेने हे पाणी या वॉटर टँक मध्ये जाणार आहे. आणि तिथूनच दाखवते मी तुम्हाला. तिथून या टँक मधून हे पाणी त्या इथे दोन छोटे वॉटर टँक आहेत त्याच्यामध्ये तिथून पुन्हा वाट केले खाली जायला. आणि ही जी लाईन दिसते हा छोटा स्पेस दिसतोय त्याच्यातून हे पाणी पूर्ण खालपर्यंत जातं म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. आणि जसं मी तुम्हाला बोलले की नेचरचं फिलिंग तर नेचरचं फिलिंग असं घेणार आहे. हा जो समोरचा स्पेस आहे तिथे बस काहीच करायचं नाही आपल्याला. फक्त इथे यायचंय आणि उभं राहायचंय आणि इथे जी लागणारी हवा आहे इथलं जे नेचर आहे ते फक्त फील करायचंय. हे असं काहीच ऍडिशनल वेगळं असं करण्याची गरज नाही. फक्त इथे येऊन असं उभं राहायचंय. आपल्याला आपोआपच स्वतःहूनच नेचरचं फिलिंग मिळणार आहे. थंड हवा शांत वातावरण हिरवंगार दिसणार आहे नेचर. आणि आणखी एक गोष्ट इथे असणारे डस्टबिन जे तुम्हाला दाखवते आता मी. इथून आपल्याला पुढे जायचे तिसऱ्या लेण्यांकडे. त्याआधी तुम्हाला डस्टबिन दाखवते. आपण खूप प्रकारचे स्टाईलचे प्लास्टिक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डस्टबिन पाहिले असतील. तर इथे जे असणारे डस्टबिन आहेत ना ते दाखवते मी तुम्हाला. जसं या गुफा या लेण्या ह्या दगडी कामाच्या आहे किंवा गुफा म्हणजे दगडामध्ये कोरलेली लेण्या आपण त्याच्यामध्येच करतात. तर इथले हे डस्टबिन आहेत हेही दगडाचे बनवले आहेत. दगडाचंच कोरीव काम करून दगडामध्येच हे डस्टबिन मध्ये. आणि इथे बघा माकडाचं एक छोटं पिल्लू आहे. फन म्हणून तुम्हाला दाखवते. त्याच्या बाजूचा सगळं अराउंड परिसर बघा किती छान वाटतंय. वरून पूर्ण आपल्याला नॅशनल पार्क बघायला मिळतोय. आणि इथे मी तुम्हाला दाखवते या ज्या आपण दोन लेण्या पाहिल्या. एक मिनिट हे इथे बघा ते तिथे माकडाने छोट्याशा पिल्लाला आपल्या कुशीमध्ये घेतलंय. एकदम छोट्या माकडाचे पिल्लू आहे. थोडं जवळून दाखवते. एकदम नाजूक छोटं पिल्लू आहे माकडाचं. आणि त्याच्या आजूबाजूलाही माकडं फांद्यांवरती झोपलेले आहेत. एनिवेज पॉइंटवर येते. तर इथे असणारे हे लेण्या इथे बघा दगडावरती आपल्याला एक निशाण दाखवलंय. लेणी दाखवले. या दोन लेण्या झाल्या ही समोरची आपल्याला दिसते ही तिसरी लेणी आहे. तिची माहिती समोर दिली आहे ती बघूया. तर ती आहे तिसरी लेणी आणि त्यानंतर ही आहे चौथी लेणी. याच्यामध्ये काय बघूया आपण.
तर 3.5 मीटर व्यास आणि सुमारे 2.5 मीटर उंचीच्या या लेण्यात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्या खोदलेल्या आहेत, ज्या आपल्याला बघा दिसत आहेत दगडी पायऱ्या. हे 3.5 मीटर व्यास आणि सुमारे 2.5 मीटर उंचीचे ही लेणी आहे, जी पाहण्यासाठी आपल्याला ह्या दगडी पायऱ्यांचा वापर दिला आहे. सपाट छत असलेल्या या सामान्य मेढीवर निर्माण केलेल्या स्तूपाची वेदिका अलंकृत असून त्यावर अंड आणि हार्मिका दिसते. आतमध्ये जाऊन आपण बघूयात. ही 3 नंबरची लेणी आहे. आता मी तुम्हाला सांगत होते ती 4 नंबरची लेणी होती आणि ही आहे 3 नंबरची लेणी. त्याच्यामध्ये काय आहे हे थोडं जवळ जाऊन दाखवते. पहिले जे 2 लेणे होते त्याचे जे प्रवेशद्वार आहेत किंवा आतमध्ये जो आपण एंटर करतो तो एंटरन्स आहे तो बंद होता आणि हा इथे जे तिसरे लेणे आहेत हे पहा, जे तिसरे लेणे आहेत त्याचा हा प्रवेशद्वार आहे, एंटर ओपन आहे. त्यामुळे आतमध्ये काय आहे ते आपल्याला बघायला मिळेल. जाऊन बघूया आपण. इथे बघा आपला आवाज आपल्याला रिपीट ऐकायला येतो. चौरसाकृती उभे स्तंभ आहेत आणि त्या स्तंभांच्या मधोमध एक मोठासा स्तूप आहे. ही पूर्ण गुफा तुम्हाला मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. खूप मोठी अशी आणि रेखीव गुफा आहे. आजूबाजूला पूर्ण अंधार आहे, बट मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करते. स्वतः बाहेर जाऊया आपण. ही पहा, जे मी तुम्हाला बोलले होते 25 फूट उंच अशा बौद्धांच्या मूर्त्या आहेत या इथे, जे आपल्याला तिसऱ्या स्तूपामध्ये किंवा तिसऱ्याच लेण्यामध्ये बघायला मिळाले. या लेणीच्या दोन्ही बाजूला सेम आकाराची सेम डिझाईनची बुद्धांची मूर्ती आहे, जी 25 फूट उंच आहे. जशी मी आता आहे इथे ही जी मूर्ती आहे अशी सेम अपोजिट साईडला आहे, तेही तुम्हाला दाखवते मी. इथून असं घेऊ आणि त्याच्या बाजूला बघा बुद्धांच्या वेगवेगळ्या त्याच्या सगळ्या लेण्या कोरलेल्या आहेत. एक ती आठवण असते किंवा एक ते हे असतं इतिहास आहे तो. आणि तो इथे आल्यावरती आपल्याला कुठून सर्च करायची किंवा कुठून अजून शोधण्याची गरज नाहीये, नंतर इथल्या इथे आपल्याला समजून जातून समजतोय. ही पहा अपोजिट साईडला ही सेम बुद्धांची मूर्ती आहे किंवा लेणी कोरलेली आहे आणि ह्या अजूनही जशा आहेत तशाच आहेत. पूर्ण दगडी काम आहे याचं. ही पहा केवढी मूर्ती आहे, पूर्ण 25 फूट उंच आहे ही मूर्ती. सो आपली 4 लेणी तर पाहून झाली आणि इथून 5 पासून पुढचे 109 पर्यंतची लेणी आपल्याला पुढे पाहायला मिळणार. हे बघा इथे असं लिहिलंय की लेणी क्रमांक 5 पासून 109 पर्यंतची लेणी ही या डायरेक्शननी वरती पाहायला मिळणार. सो आपण ती लेणी पाहण्यासाठी आपल्याला वरती जायचं आहे. जेवढं फटाफट तुम्हाला एक्सप्लोर करता येईल तेवढं फटाफट मी करणार आहे. सो आपण जाऊ 5व्या लेण्याकडे. हाँ तो चलते रहना ना ऊपर। हाँ करो कॉल।
सो 60-70 लेण्या आपल्या अशाच पाहून झालेत आणि अजूनही टेकडी संपली नाहीये. सो मी तुमच्याशी पुन्हा कनेक्ट झाले ही टेकडी दाखवण्यासाठी, कारण या टेकडीवरती अजून वरती आपल्याला लेण्या पाहायला मिळणार आहेत. फक्त टेकडीवरतीच नाही तर या लेफ्ट साईडला बघा, इथूनच तुम्हाला मी दाखवते. हा जो डोंगर आहे म्हणजे जी टेकडी आहे त्याच्या आतमध्येही अनेक लेण्या कोरल्या आहेत. तिथपर्यंतही आपल्याला जायचंय, कारण त्याच्यामधून एक वॉटरफॉल आहे, तोही आपल्याला बघायचा. पण इथे आता ही जी टेकडी आहे ती आपल्याला सफर करायची आहे. या टेकडीवरती बघा ह्या अशा प्रकारचे याच लेण्यांचे हे एक प्रकार आहे. याच लेण्यांमधून बघा अशा पायऱ्या कोरल्या टेकडीवरती जाण्यासाठी, कारण टेकडी म्हटलं की थोडी घसरण असते, भीती असते, रिस्की काम असतं. त्यासाठी यांनी ह्या अशा प्रकारच्या पायऱ्या बनवल्या, जेणेकरून पावसाळ्यातून जे घसरण होते किंवा जी आपल्याला रिस्क वाटते वरती जाण्यासाठी ते अजिबात वाटणार नाही. कारण या ज्या पायऱ्या आहेत ह्या बघा सपाट अशा बनवल्या, त्याच्यामुळे आरामात आपण इथून वरपर्यंत जाऊ शकतो आणि जेवढं आपल्याला जमणार तेवढं सगळं एक्सप्लोर करू शकतो. जाऊया आपण अजून वरती. आणि वरती जाऊन इथला व्ह्यू काय दिसतो हेच आपल्याला पाहायचंय, हेच आपलं मोटिव्ह आहे. कारण अशा टेकडीवरून जो नजारा आपल्याला दिसतो आजूबाजूच्या नेचरचा, क्लायमेटचा, किंवा जो पूर्ण निसर्ग दिसतो, आपल्या निसर्गरम्य वातावरण फील करायला मिळतं, ते अशाच ठिकाणी. जेवढं जमेल तेवढं फास्ट आणि सगळं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करते मी. पण इथून A to Z स्टेप बाय स्टेप सगळं दाखवत तर आले मी, पण एका व्हिडिओमध्ये जेवढं मला पॉसिबल होतं तेवढंच मी तुम्हाला दाखवणार आहे. बरं, या लेण्या पाहत पाहत आपण जाणून घेऊया आपल्याला इथं नेमकं यायचं कसं आहे. तसं तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल, जो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा आहे. त्याचाच हा नेक्स्ट पार्ट आहे, कान्हेरी केव्स. आणि जर तो तुम्ही नसेल पाहिला तर लवकरात लवकर जाऊन पहा, कारण त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे. सोबतच तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊनही तो व्हिडिओ पाहू शकता. तर इथे येण्यासाठी आपल्याला वेस्टर्न लाईनला बोरिवली स्टेशनला उतरावं लागतं. स्टेशनला उतरल्यानंतर ईस्टला बाहेर येऊन आपण सरळ चालत येऊ शकतो. चालत येण्यासाठी आपल्याला वॉकिंग डिस्टन्स हा फक्त 15 मिनिटाचा आहे, कारण हे नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान स्टेशन पासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. सोबतच आपल्याला बसचाही ऑप्शन मिळतो. बस आपल्याला फक्त 6 रुपयामध्ये या स्टॉपपर्यंत आणून सोडते. आणि आणखी एक ऑप्शन आहे, तो म्हणजे रिक्षा. जर आपण प्रायव्हेट रिक्षा केली तर 50 रुपीज 40 रुपीज चार्ज घेऊन रिक्षा आपल्याला नॅशनल पार्क पर्यंत सोडते. आणि जर आपण शेअरिंगने आलो तर 20 रुपये शेअरिंग चार्ज आहे. सो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्येच कान्हेरी केव्स आहे, जे आपण आता याचं पाहतोय. बाकी सगळं तर सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगितलं आहे. सो लवकरात लवकर इथे आणि भेट द्या. आणि आपण आता पाहूयात अजून पुढच्या लेण्या. बरं, आता आपण ज्या लेण्या पाहत आहोत ना, त्या या डोंगरावरच्या आतमध्ये काढलेल्या आहेत. डोंगर दऱ्यांची ही टेकडी आहे, ज्यामध्ये काढलेल्या या लेण्या आहेत, ज्याच्यामध्ये पाण्याचे मार्ग आहेत,
छोटे मोठे वॉटरफॉल आहेत आणि मुख्य म्हणजे टेकडीच्या पूर्ण भागात पाणी पसरण्यासाठीचे मार्ग आहेत. टेकडी म्हटलं की आपल्या मनामध्ये खूप वेगळी अशी संकल्पना येते आणि ती म्हणजे कोणती, तर चढण उतरण घसरण अशा प्रकारची. पण या टेकडीची संरचनाच अशा प्रकारची आहे की जी आपल्या समोर संकल्पना येते टेकडीची ती मुळात अशी नाहीच आहे. कारण या टेकडीमध्ये असणाऱ्या पूर्ण 109 लेण्या आपल्याला इझिली पाहता येतात. चढणीचा त्रास होणार नाही अशा प्रकारच्या पायऱ्या पूर्ण टेकडीवरती पसरलेल्या आहेत आणि अजिबात घसरण हा प्रकार नाही आहे. या टेकडीवर जिकडे तिकडे आपल्याला माकड पाहायला मिळतात, जे आपल्याला अजिबात त्रास करत नाहीत. त्यांच्यामध्येच ते असतात. फक्त खायला काही वस्तू दिल्या की ते खूप खुश होतात, त्यामुळे त्यांचा आपल्याला काहीच त्रास नसतो. इथे या टेकडीवर पाणी हे खूप छान प्रकारे स्टोअर करून ठेवलं जातं. जागोजागी छोटे छोटे वाळ आहेत, जागोजागी वॉटर टँक आहेत आणि जसं आपण सुरुवातीला पाहिलंच तिथले वॉटर टँक एकमेकांना कसे जोडलेले आहेत, म्हणजे पूर्ण टेकडीवरती इझिली पाणी अवेलेबल होतं. बरं, हे सगळं पाहत पाहत आता आपल्याला या टेकडीच्या टोकाला जायचंय, म्हणजे जिथून आपल्याला पूर्ण बोरिवली तर दिसणारच आहे, पण या ज्या लेण्या आहेत, इथलं जे आजूबाजूचं क्लायमेट आहे, नेचर आहे, सगळं आपल्याला इथल्या सगळ्यात मोठ्या टेकडीवरती जिथे आपण आता जाणार आहोत तिथून पाहायला मिळणार आहोत. तर चला मग त्या टेकडीवर जाऊनच आपण पुन्हा भेटू. सो टोटली कन्हेरी केव्स आपला बघून झाला. 109 लेण्या आपण पाहिल्या आहेत आणि सगळं पाहून आपण आलो या टेकडीपाशी. ही सगळ्यात इथली उंच टेकडी आहे, जिथे या लेण्यांचा किंवा या गुफांचा एंड होतो. या टेकडीपाशी तिथून आपल्याला संपूर्ण नेचर दिसतंय, सगळं दिसतंय आणि आपण सगळं पाहिलंच आहे. सो जर हे सगळं तुम्हाला आवडलं असेल आणि इथली जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली किंवा इथे असणाऱ्या गोष्टी काही घाईमध्ये झाल्या, काही डीपली सगळं आरामात सांगितलं, काही फटाफट सगळं झालं, तर ते सगळं तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की 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 लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह किंवा
मस्तीवाले किंवा असे वेगवेगळ्या ठिकाणांचे प्लेसचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. आजसाठी फक्त एवढंच. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंतसाठी थँक्यू.